नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा. सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा याचा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत असतो. सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? आपल्यातील असलेला आत्मविश्वास, उत्साह, काहीतरी काम करण्याची असलेली इच्छा, ही सगळी सकारात्मक ऊर्जेमुळे निर्माण होते. त्यामुळे आपल्याला आपल्या कार्यात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. सकारात्मक ऊर्जेमुळे माणसाचं मन नेहमी प्रसन्न राहतं. आपल्या मनातील सकारात्मकता वाढवण्यासाठी आपल्याला जे काम आवडतं ते काम करा. त्यामुळे आपलं मन प्रसन्न राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. त्याच्यामुळे सकारात्मकता अजूनच उठू नये आणि आपल्याला आपल्या कामामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? तर उत्साह नसते, स्वतःमध्ये आत्मविश्वास नसते, काम करण्याची इच्छा नसते, ही असते नकारात्मक ऊर्जा. आणि नकारात्मक ऊर्जेचा सतत आपण विचार करत राहिलो तर ती आपल्या मनामध्ये ठाम राहते आणि आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळवून देत नाही. म्हणून नेहमीच सकारात्मक विचारच करा. त्यामुळे आपली कामे यशस्वीपणे पार पडतील. सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये उत्साह आणि आनंद निर्माण करते, तर नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला निराश वाटते. म्हणून सकारात्मक ऊर्जेचा जास्त विचार केला तर आपल्या जीवनावर त्याचा चांगला प्रभाव पडतो. आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा बहुतांशी मनामध्ये निगेटिव्हिटी जास्त असते आणि ही निगेटिव्हिटी दूर करायची असेल तर आपण चांगला पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. म्हणजे सकारात्मकता आपल्या मनात असली पाहिजे, तरच आपण आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकतो. मला हे जमेल आणि मला हे करता येईलच, अशा प्रकारचा सकारात्मक विचार केला तर निश्चितच ती गोष्ट पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळते. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात महत्त्वाची आहे की नेहमी आनंदी राहा. नकारात्मक लोकांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढा राहण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं की आपल्या आजूबाजूला जास्ती निगेटिव्हिटी, नकारात्मक माणसं असली की ती नेहमीच आपल्याला मागे खेचत असतात. तुला हे जमणार नाही, तुला हे होणार नाही, अशा प्रकारची वाक्य म्हणजेच निगेटिव्हिटी असते. यामुळे आपल्या मनामध्ये तीच भावना तयार होते आणि आपण त्या पद्धतीनेच विचार करायला लागतो. म्हणून अशा लोकांपासून जरा लांबच राहिलेलं नेहमी चांगलं असतं. आपला निश्चय ठाम असेल, आपल्याला काम करायची इच्छा असेल तर आपल्याला आपल्या ध्येयापासून कोणीच लांब करू शकत नाही. त्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे. आपण जर सकारात्मक विचार मनात ठेवला तर नकारात्मकता आपोआपच निघून जाईल. आपल्याला आपल्या कामामध्ये उत्साह वाटेल आणि तेच काम आपण करू शकतो. नकारात्मक ऊर्जा माणसाला आतून कमजोर करते. तणाव, चिडचिड या गोष्टी होऊ शकतात. या नकारात्मक गोष्टीला सकारात्मक करण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. ज्या लोकांचे विचार चांगले आहेत, ज्यांचा संवाद चांगला आहे, अशा लोकांशी बोलणं म्हणजेच आपल्या मनातील सकारात्मकता वाढवण्यासारखं आहे. म्हणून जास्तीत जास्त असा प्रयत्न केला पाहिजे की ज्या लोकांचे विचार सकारात्मक आहेत, म्हणजे जे लोक आपल्याला मोटिवेट करतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात, अशा लोकांचा संवाद साधणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला आपल्या आजूबाजूला एवढी निगेटिव्हिटी असते, नकारात्मक माणसं असतात का जी आपल्याला आपल्या कामामध्ये यश येणार नाही किंवा आपण मिळवू शकणार नाही अशा पद्धतीने प्रयत्न करत असतात. अशा लोकांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे. अनेक समस्यांचे मूळ कारण ही नकारात्मकता असते. म्हणून ही नकारात्मकता जेवढी लवकर आपल्या मनातून काढता येईल तितक्या लवकर ती काढता आली पाहिजे, तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो. रोजचा दिवस हा नवीन असतो, काहीतरी नवीन घेऊन आलेला असतो. म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात नवीन दिवशी ही नवीन पद्धतीनेच झाली पाहिजे, नवीन विचारासह झाली पाहिजे. हे लक्षात ठेवला तर आपल्या कार्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो. स्वतःवर हसायला शिका. जर आपल्या चुका आपण मान्य केल्या तर दुसऱ्या कोणालाही आपल्यातील उणिवा काढता येणार नाही. त्यामुळे आपल्याला आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवता येतील.
दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी करा. आपल्या मनाला सांगा की आजचा दिवस खूप चांगला आहे आणि आज माझी सर्व कामं पूर्ण होतील, तरच त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्यावर जर कोणी टीका करत असेल तर त्याला संयमाने उत्तर द्या. त्याला चिडचिड करून किंवा आरडाओरडा करून काही सांगण्याचा प्रयत्न करू नका. संयम हा खूप महत्त्वाचा आहे. आपली अर्धी कामं ही संयमामुळेच होत असतात. आपल्या आयुष्यात जर संयम असेल तर आपण आपल्या निर्णय घेताना सकारात्मक पद्धतीनेच घेऊ शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संयमाला सर्वात जास्त महत्त्व द्या. एक मात्र नक्की आहे, जगातली कोणतीही गोष्ट असू दे, ती मिळवण्यासाठी जर तुम्ही सकारात्मक विचार केला आणि ती मिळवण्यासाठी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळू शकते. तुम्हाला या चॅनलवरचे विषय आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.